माझं नाव रणजित जिजाबा मार्कडवाडी. आमच्या गावात 100% परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलेलं आहे. तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतो आहे आम्ही. ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही. हे बोगस आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतं आहे. आकडेवारी म्हणजे भरपूर प्रमाणात मतदान विरोधात गेलं आहे. असं कधीच आतापर्यंत नव्हतं झालं. मतदान 1900 पोल झालं तर सरासरी एक 300-400 मतदान विरोधात जायला पाहिजे होतं. ते त्याच्या विरोधात झालं. जवळजवळ 1000 मतदान तिकडे विरोधात गेलं आणि 800-850 मतदान आम्हाला मिळालं. 850. मशीनमध्येच काहीतरी गडबड शंकाच आहे निश्चितपणे की आमच्या गावास्वरूपी गावांतर्गत आम्ही लोकवर्गण करून आमच्या गावचं मतदान आम्ही करणार आहे बॅलेट पेपरवर असं निवेदन बी आम्ही दिलेलं आहे. मी माझी आई सरपंच पुत्र मी विजय वाघमोडे मार्कडवाडी नागरिक. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की परवा 2024 विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये जो निकाल आला संपूर्ण तालुक्याचा विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये आमच्या गावात जी आकडेवारी आली त्यामध्ये थोडीशी आम्हाला शंका आहे. कारण पहिल्यापासून आमचं गाव हे उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी असताना एकूण मतदान पोल झालं 1905. त्यापैकी चेअरमन साहेबांना आमदार साहेबांना मतदान झालं 845 आणि विरोधकांना 1003 मतदान झालं. म्हणजे ही कुठंतरी तफावत बऱ्यापैकी आहे अशी आमची शंका आहे. तर पाठीमागचा तुम्हाला थोडा इतिहास सांगतो. 2014 विधानसभा त्यावेळेस 1538 मतदान पोल झालं होतं. त्यावेळेस उत्तमराव जानकर साहेबांना 979 मतदान झालं, विरोधकांना 294 मतदान झालं. 2019 विधानसभा त्यावेळेस 1672 मतदान पोल झालं. त्यावेळेस 1346 उत्तमराव जानकर साहेबांना मतदान झालं आणि 300 विरोधकांना मतदान झालं. आणि परवा 2024 लोकसभा या लोकसभेमध्ये जानकर साहेबांचा गट आणि मोहिते पाटलांचा गट एकत्र असताना आला त्यावेळेस 1021 खासदार साहेबांना मतदान झालं आणि विरोधकांना 466 मतदान झालं. मग पाठीमागचा 20 ते 25 वर्षापूर्वीचा इतिहास एवढा चेअरमन साहेबांच्या पाठीमागं आमचं गाव आहे असा असताना कालच्या निकालामध्ये असा जरा उलट झाला आहे. आणि त्यानंतर आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्यापेक्षा आमची लोकच तेवढी उत्सुक होती. त्याला कारण असं होतं की पारंपरिक मोहिते पाटील गट आणि जानकर गट ही एकत्र आलं ह्या गोष्टीला आनंद होता आमच्या गावात. आणि असं असतानासुद्धा असं झालं त्यामुळं आम्हाला थोडीशी ह्या गोष्टी शंका आहे. आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमचं पुन्हा एकदा मतदान घ्यावं. मग ते भले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावं कुठल्याही. मीडिया ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. ह्याने आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं. येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं. मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत आहे. आणि तरी पण त्याच्यानंतर आम्हाला प्रशासनानं मीडियानं संपूर्ण व्यवस्थेनं आम्हाला ही मदत करावी एवढीच या ठिकाणी आमची इच्छा आहे. आरोप आहे की मशीनमध्ये घोळ आहे. हां, मशीनमध्ये घोळ असू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये एवढं पवारसाहेबांचं वार असताना परवा लोकसभेला एकूण मतदान महायुतीचं बघा, एकूण मतदान आकडेवारी तुम्ही महाविकास आघाडीची बघा आणि त्यावेळेस तसे फरक होताना आत्ता एवढे 204 आणि 35 आणि 40 जागा त्यांच्या येते त्या. तो जरा मोठ्या लोकांचा प्रश्न आहे, तो काय माझा प्रश्न नाही. पण माझ्या गावापुरतं मी सांगतो आहे. म्हणून मशीनमध्ये थोडासा घोळ असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतो. बटन दाबलं दरवाजा बाहेर जरी पडलं तरी मशीनचा आवाज येत नव्हता. माझ्या पत्नीचा बटन, मी स्वतः पोलिंग एजंट तिथं असताना माझ्या पत्नीचं बटन दाबलं, आवाज रस्त्याच्या बाहेर आल्यानंतर आला, घराच्या बाहेर त्या दरवाजा बाहेर आल्यानंतर आला. मी अधिकाऱ्यांना विचारलं असं का, तर ते म्हणले लेट आवाज येतो. मग या अशा थोड्या शंका वाटते ते. तर पुन्हा एकदा मतदान कुठल्याही माध्यमातून प्रशासनाने घ्यावं अशी माझी विनंती आहे. माझं नाव विश्वास आप्पाजी वाघमोडे मार्कडवाडी. मी एक स्थानिक आपला शेतकरी आहे. तर आमच्या गावात साधारण 24पैकी 1900 काय पोल झाले. 1905 पोल झाले. तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते 1000 किती 3 आणि चेअरमन साहेबाला 850. मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे.
मग त्याच्या हां मागच्या निवडणुकीत काय आता आम्ही संपूर्ण आतापर्यंत 2-3 निवडणुकीत जे चेअरमन साहेबाला लीडच देत होतो आम्ही आतापर्यंत. पण आता ह्या वेळेस उलटं लीड कमी झालं ना. मग त्याच्यासाठी आम्ही आता निवडणूक घ्यायचा असं ठराव चालला आहे आमचा. झालाच हां झालाच म्हणायचं.